शतजन्म शोधताना. इथेच आहे का? शूटिंग इकडे आहे ना? इथे हां हां नाही कारण बाकीचं तू आलीस ना इथे आधी? मी या हॉलमध्ये रिहर्सलला यायचे ते काही. हां इथे काही बघितलं नाही ॲक्च्युली कार्यक्रम. अच्छा इथं बंद आहे इकडे चांगलं आहे पण स्टेजवर नाही इथे. हां नमस्कार. नमस्कार. मी पुष्कराज आणि मी सायली. तुम्हाला आश्चर्य वाटलं का आम्हाला इथे बघून? ऑब्व्हियसली वाटलं असेल ना म्हणजे 5व्या एपिसोड मध्ये आपल्याला बघताय. हा थेट 5व्या एपिसोड मध्ये बरोबर कार्यक्रम बघताय तुम्ही. शतजन्म शोधताना त्याचा 5वा एपिसोड त्याचं शूटिंग इकडे होणार आहे. त्याची सगळी तयारी बघायला आम्ही इथे आलो. हा आणि त्या एपिसोडचा विषय आहे राम कदम. तर आता बघूयात आपण काय घडते या एपिसोड मध्ये. चला जाऊयात मग. हा नाही जायला म्हणजे इथेच बसूयात आणि म्हणजे असे आपण मध्यात नाही ना उभे राहणार आहोत. नाही अजिबातच नाही. पण सांगायला कोणीतरी ठेवायला पाहिजे होतं ना डिरेक्टर वगैरे. तुला टाळ बोलेची पडिला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव. दरबारी आले रंक आणि राव. सारे करूप नाही भेदभाव. सारे करूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे होऊन निसंग. गाऊ नाचू सारे होऊन निसंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. जनसेवे पायी काया झिजवावी. काया
जनसेवे बाई काया झिजवावी, घाव सोसुनिया मन रिझवावी, घाव सोसुनिया मन रिझवावी, ताल देऊनी हा बोलतो मृदुंग, ताल देऊनी हा, ताल देऊनी हा बोलतो मृदुंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. एक माझा मित्र आहे, मी त्याला एका वर्कशॉपमध्ये भेटले, पियुष नावाचा, दिल्लीचा आहे. तर जेव्हा मी बोलत होतो तेव्हा तो म्हटला की अरे महाराष्ट्र और मराठी गाणे मुझे बहुत पसंद है. तर म्हटलं अच्छा कुठलं गाणं, म्हणजे मराठी गाणं कुठलं यांनी ऐकलंय बाबा. तर म्हटलं वो लावणी जो रहती है ना वो बहुत अच्छी है वगैरे. तर इनएव्हिटेबली महाराष्ट्र म्हटलं की लावणी येतेच, पण मी विचार करत होते की लावणी ही एवढी प्रसिद्ध कुणामुळे किंवा का झाली असेल. तर असं कुणाशी तरी बोलता बोलता राम कदमांचं नाव आलं आणि त्यांच्यामुळे आज जे स्थान आहे लावणीचं मराठी सिनेमांमध्ये किंवा ओव्हरऑल त्याची जी प्रसिद्धी आहे ती त्याचं श्रेय त्यांना जातं बऱ्यापैकी. हे मला नव्यानेच कळलं ऍक्च्युली. हो, पण हे आपल्याला कळलेलं असतं, हे माहिती असतं. आपल्याला काय माहित नसतं माहिती का, हे मला आता अभ्यास करताना लक्षात आलं या एपिसोडच्या निमित्ताने, की राम कदमांनी फक्त लावण्याच नाही केल्या, लोकसंगीत, बाकी भावसंगीत, शास्त्रीय संगीत या अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांनी केलेली आहेत आणि संगीत क्षेत्रात त्यांनी छाप त्यांची पाडली. मोठाच वाटा आहे याच्यात. या ऍब्सोल्युटली. आणि जवळपास तुला माहिती का 200 पिक्चर्सना त्यांनी संगीत दिले, 200 मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. तुला जर कधी वेळ मिळाला तर तू नक्की त्यांची ती गाणी ऐक. म्हणजे लावण्या तर आहेच. किती व्हरायटी आहे, म्हणजे लावणी, शास्त्रीय संगीत, काय रेंज असेल. येस. खर खर बोलल्या बिगर आज राहू नका सजना, जिगर खोलल्या बिगर आज राहू नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, खरं बोलल्या बिगर आज राहू नका, खरं खरं बोलल्या बिगर आज राहू नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका. वा वा वा. तर मला शाळेपासूनच म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट. बर. तर ऑन द वे कधी कधी मी शंकरशेठ रोडवरनं वाडिया कॉलेजला जायचो. तर डेक्कन स्टुडिओ, नवल स्टुडिओ, इथे मराठी पिक्चर्सची बरीच कामं चालू असायची त्यावेळेला. तर म्युझिशियन्स तिथे कसं वाजवतात, गाणं कसं रेकॉर्ड होतं, याच्यात मला फार इंटरेस्ट होता. म्हणून मी तिकडे जाऊन आपली सायकल बाजूला ठेवून तिथे त्याच्यात जाऊन ऐकायला असं मजा वाटायची. हे रामकदमांनी मला 3-4दा तिथे येताना बघितलं आणि विचारलं. त्यावेळेला ते उत्तम म्युझिशियन म्हणून क्लॅरिनेट प्लेयर. बरोबर. तर त्यांनी विचारलं तू काय येतो, तुझा काय इंटरेस्ट आहे. तर मी म्हटलं मी सुद्धा म्युझिकमध्ये इंटरेस्टेड आहे, मी पियानो वाजवतो. आणि मग त्यांनी मला थोडंसं वाजवून दाखव असं म्हटलं. नंतर ती आमची जोडी कायम राहिली. बरोबर. त्यांचे फॉलोइंग पिक्चर्स प्रत्येकाला मी अरेंजर म्हणून. करिअर म्हणून आपण असं वेगळं क्षेत्र निवडतो ना, म्हणजे संगीत किंवा कला, तेव्हा असं लोकांना प्रश्न पडतो ना, किंवा आपल्यालाही प्रश्न पडतो की हा माणूस या क्षेत्रात कसा आला असेल, किंवा आपल्याला प्रश्नही विचारतात कधी कधी तुम्ही कसे आला तिथे, किंवा आम्ही कसे येऊ शकतो. तर राम कदम यांच्या घरी कुठलंही संगीताचं बॅकग्राऊंड वगैरे नव्हतं, किंवा त्यांना असंही नव्हतं की तुला हवं ते कर, आम्ही तुला सपोर्ट करू, अशीही परिस्थिती त्यांची नव्हती. पण त्यांचं जे करिअर घडलं ते त्यांच्या स्वतःच्या मेहनतीनं आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना वेगवेगळी माणसं भेटत गेली, त्यातनं ते काहीतरी शिकत राहिले, त्यातून ते करिअर घडलं. बरोबर आहे ना. तर तू
म्हटला तसं की म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड नव्हतं किंवा फुल सपोर्टही नव्हतं आणि त्या काळात अर्थात परिस्थिती कदाचित नव्हती फार बरी नव्हती, बिकट होती. तर अशा वेळेस त्यांचा असा एक फारच खरं तर गोड किस्सा आहे म्हणजे की ते राम कदम पैसे कमवण्यासाठी म्हणून लग्नाचा जो बँड असतो त्या बँडवाले ज्यांना आपण म्हणतो तिथे ते जायचे वाजवायला नाही म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स पुसायला, स्वच्छ करायला आणि ह्याच्यातून ते पैसे कमवायचे. तर असंच एक दिवस ते गेले त्यांचं काम करायला आणि तिथे एक क्लॅरिनेट होतं आणि त्यांनी ते बघितलं आणि उचललं आणि ते वाजवायला लागले. अच्छा, असंच. तर आणि ते काय वाजवत असतील आनंदात आणि ऍक्च्युली जसं ते क्लॅरिनेट होतं त्यांनी हे बघितलं आणि तो भयंकर चिडला की असं कसं माझ्या ह्याला हात लावू शकतो असं टाईप. आणि तो जो कोण माणूस होता तो आला आणि त्यांनी ते काय भांडणच सुरू केलं. इनफॅक्ट त्यांनी मारलं ह्यांना. आणि या बँडचे जे लीडर होते, माझे हेड होते चांदलाल म्हणून, तर त्यांनी हे बघितलं सगळं आणि ते आले राम कदमांकडे आणि ते म्हणाले की ओके ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी तुला शास्त्रीय शिक्षण देतो क्लॅरिनेट कसं वाजवायचं ह्याचं. त्यांनी त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. मी म्हटलं असं की असे खूप लोक भेटत राहतात आपल्याला करिअरमध्ये, गोष्टी करतात. राम कदम संगीतकार असं म्हटल्यानंतर की पेटी घेऊन माणूस बसलाय किंवा असं काहीतरी कोणाला तरी इन्स्ट्रक्ट करतोय अशा पद्धतीची इमेज येते ना. असं आपण इमॅजिनही नाही करू शकणार की लग्नाच्या बँडसाठी ते इन्स्ट्रुमेंट पुसायला ते तिथे काम करत होते. ही इमेज येत नाही. आणि हेच नाही, क्लॅरिनेट शिकायला लागल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष ते संत गाडगे बाबांबरोबर फिरायचे गावामध्ये, स्वच्छता करायला दिवसभर ते मदत करायची, संध्याकाळी त्यांची कीर्तनं व्हायची, त्या क्लॅरिनेटची साथ करायचे रामकदम. लावणीमध्ये काही वेळेला थेट तुम्हाला षड्ज म्हणजे थेट षड्ज लावायला लागतो. तर तसा तो यायला पाहिजे. तो कसा यायला पाहिजे? पूर्ण आकाराने तो वरचा यायला पाहिजे. आता एक त्यांचे रेकॉर्डेड गाणं सांगते, त्यांनी कसं शिकवलं ते एका मला कार्यक्रमात म्हणायचं. थंडगार ही हवा त्यात धुंदगार अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा, जवळ तू मला हवा. त्या लावणीमध्ये ते म्हणले की बाई अशी एकदम हे करणार नाही की हा दागिना पाहिजे, तो दागिना पाहिजे, तो दागिना पाहिजे. ती आधी म्हणेल हे घालू का, मग ते घालू का, असा ती विचार करेल. म्हणून त्यांनी आयत्या वेळी स्टुडिओमध्ये त्यांच्याकडनं 4 ओळी लिहून घेतल्या आणि ते म्हणले ह्या झाल्यानंतर मग ती घातली नथनी घातली बिलवर असा ती सुरू केली. तर ते असावा शाल गर्भरेशमी वर चोळी भरजरी अंगाची मनात होत लावाव भांगात बिंदी अंजिरी रंगाची. पण म्हणता सारखं ह्यो दागिना नको आणि त्यो दागिना नको म्हणून आज घातली सारी भूषण तुमच्याच मर्जीची सजना. आणि मग ते घातली नथनी घातले बिलवर अहो बघा, घातली नथनी घातले बिलवर लफा अंतनमणी तुमच्या खुशीचा मी साजल्याले केली वेणी खणी, तुमच्या खुशीचा मी साजल्याले केली वेणी खणी. वा 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 वा. प्लेबॅक विषयी तुम्हाला
ऑलरेडी खूप जास्त गोष्टी माहिती असतील. म्हणजे आता ॲक्ट करताना बऱ्याच असं होतं की एक ॲक्टर स्क्रीनवर दिसतोय, तुम्हाला पण असा फील आला असेल की तुम्ही प्लेबॅकला कोणीतरी व्हॉइस आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याच्यावरती ॲक्ट करताय. मला नाही दिलं असं पण माहिती मला. हां, तर त्याची राईट त्याची जी स्पेसिफिकली प्लेबॅकची जी कॉन्सेप्ट होती ती आत्ता आपल्याला खूपच कॉमन वाटते. तर राम कदमांची ॲक्च्युली ही वॉज अ पायोनियर. पहिल्यांदा असं झालं की त्याचा तेवढ्या कॉन्शियसली विचार केला गेला की जी व्यक्ती गाणार आहे आणि जी स्क्रीनवर दिसणार आहे त्यांच्या कॅरेक्टर प्रश्न आणि त्यांच्या व्हॉईसप्रमाणे काही गोष्टी आपल्याला मॅच झाल्या पाहिजेत. तर सोंगाड्या चित्रपट होता आणि त्याच्या वेळचा त्याची गंमत अशी आहे की दादा कोंडकेंचा तो सिनेमा आहे. तर जयवंत कुलकर्णी गाणार होते आणि राम कदमांचं संगीत होतं. तर राम कदम सेटवर आले आणि ते म्हणले, जयवंत दादांना म्हणले की तुम्ही एक काम करा, तुम्ही दादा कोंडकेंची गप्पा मारा. आणि ते त्यांना कळलं नाही. ते म्हणले ठीक आहे, काय आपण बसूया तिथे 15-20 मिनटं गप्पा मारू वगैरे. काही वेळ गेल्यानंतर मग राम कदम त्यांना म्हणले की आता जयवंत दादा तुम्ही ॲक्टिंग करा बरं यांची. तर त्यांना ते पण समजलं नाही की आपल्याला असं का सांगताय. आणि दादा कोंडकेंना पण समजलं नाही. मुळात दादा कोंडकेंची ॲक्टिंग हा वेगळाच विषय आहे. तर त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांची नक्कल करा. तर ती केल्यानंतर एक 5 मिनिटांनी राम कदमांना काय वाटलं माहिती नाही. ते म्हणले चला चला चला, म्हणजे आता तुमचा आवाज जरा जवळ चाललाय त्यांच्या, आता आपण ती गाणी रेकॉर्ड करू. म्हणून म्हणजे माळ्याच्या मळ्यामध्ये आणि त्याच्यातलं अजून एक गाणं ही त्यातली लगेचच्या लगेच स्टुडिओत जाऊन त्यांनी ती गाणी रेकॉर्ड केली होती. ते प्लेबॅकसाठी या वेनी जाऊन सुद्धा त्यांनी काम केलं. काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या. इंटरेस्टिंगच कॅरेक्टर आहे. ॲज अ म्युझिक डिरेक्टर खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही ते आवर्जून बघावं. म्हणजे असा रेग्युलर ह्याच्यामध्ये तो संबंध येत नाही किंवा तुम्ही ते कधी बघायला पण जाणार नाही, विचार करत नाही कुठून आलं. कधी तू दिसशील डोळ्या पुढे, तुझ्या वाचून सुचेन काही वेड जीवाला जडे. कधी तू दिसशील डोळ्या पुढे, 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 कधी तू दिसशील डोळ्या पुढे. तुझ्या वाचून सुचेन काही, तुझ्या वाचून सुचेन काही वेड जीवाला जडे. कधी तू दिसशील डोळ्या पुढे. जवळ बैसशे, स्वप्नीशी जवळ बैसशे, स्पर्श भासतो तुझा तनूशी. एकांती मधुर स्वर तुझा, एकांती मधुर स्वर तुझा अवचित कानी पडे. कधी तू दिसशील डोळ्या पुढे. आसुसले तनु आलिंगनासे, आसुसले तनु आलिंगनासे, मधुमेलन हा ध्यास मनासी, मधुमेलन हा
चिरवाञ्छितः योग सुमङ्गल चिरवाञ्छितः योग सुमङ्गल गानच अजुनी घडे कधी तू दिसशील डोळ्यापुढे कधी तू दिसशील डोळ्यापुढे कधी तू दिसशील डोळ्यापुढे समजा एक गाणं त्यांनी आपल्याला आज शिकवलं, आपण ते घरी जाऊन त्याची रिहर्सल करणार आणि त्याप्रमाणे ते बसवणार, आपण दुसऱ्या दिवशी परत त्यांना ते म्हणून सादर करणार, तेव्हा त्याच्यामध्ये ऍडिशन झालेली असते. आणि आज ही जागा अशी नवीन, ती जागा बसवून जावी, पुढच्या दिवशी तर अजून काहीतरी त्यांनी नवीन सतत त्या गाण्याच्या सर्जनशीलतेविषयी किंवा ते गाणं अजून आपण कसं उत्तम आपण आपल्याकडनं होईल हा त्यांच्या मनात विचार सतत चालू असायचा. आणि मग रेकॉर्डिंग प्रत्यक्ष पार पडेपर्यंत त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये ऍडिशन झालेली असायची. आणि फायनल गाणं जे आम्ही 1 महिन्यापूर्वी जे आम्ही ऐकलं होतं आणि 1 महिन्यानंतरचं गाणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक इतकं ते त्या कंपोजिशनच्या मध्ये असे गुंतलेले असायचे. ऑल द टाइम 24 आवर्स त्या कंपोजिशनचा विचार. मग अशी जे म्हणालास ना की ह्यांची जी बॅकग्राऊंड होती त्यात किंवा त्यांना घरून त्यांची मुळातच संगीताची बॅकग्राऊंड नव्हती, त्यामुळे तसा त्या अर्थाने सपोर्टही नव्हता. तर बरेच वेळा असं होतं की घरून सपोर्ट नसतो एखाद्या कलाकाराला किंवा कुठल्याही माणसाला कुठल्याही फील्डमध्ये असेल तरीही, आणि इतर काही लोक असतात जी ती त्यांची कला किंवा त्यांची कपॅसिटी ओळखून त्यांना सपोर्ट करतात. तर असाच एक किस्सा आहे की त्यांच्या गावात एक गृहस्थ होते, तर ते इथे पुण्यात प्रभात स्टुडिओला एक फोटोग्राफर म्हणून काम करत होते. तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या पुण्याला. तर त्यांना यायचं तर होतं पुण्याला, पण पैसे नव्हते. तर अशा वेळेस त्यांच्या गावातल्या लोकांनी म्हणजे एकत्र आले आणि त्या काळात त्यांनी 51 रुपये जमवले आणि ह्यांना पुण्याला पाठवलं आणि प्रभात स्टुडिओला ते गेले. करिअर म्हणजेच नाही, आपली कारकीर्द घडवण्यात आपला जेवढा वाटा असतो तेवढा खूप अनेक लोकांचा वाटा असतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा. म्हणजे फॅमिलीच असेल असं नाही, पण फ्रेंड्स असतात किंवा ओळखीचे लोक असतात. तू म्हणली तसं मग तिथेच झालं. ते पुण्यात आल्यानंतर मग हा प्रश्न पडतो ना, म्हणजे आता जसं आपण सगळे कला क्षेत्रातले लोक बरेचसे मुंबईला जातात स्ट्रगल करायला आणि नक्की नंतर काय करायचं तिकडे हे कळत नाही. तसं विविध गोष्टी करायला लागतात आणि मग त्याच्यात जास्त करून डोकं आपट नाही जास्त होतं. पण त्यांनी तसं न करता त्यांनी एक ओळखीतनं त्यांना एक नोकरी मिळाली. प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी ती नोकरी घेतली. म्हणजे कारण ते आले होते ते म्हणजे एक बॅग, कपड्यांची बॅग आणि क्लॅरिनेट घेऊन, दुसरं काहीच नाही, काहीतरी करायला लागला. तिथे ते ऑफिस बॉयची नोकरी करायला लागले. मग असा किस्सा ते घडला की त्यांचं वादन चालू असणार असतात. तर तिथे केशवराव भोळे एक संगीत विभागासाठी ऑडिशन्स घेत होते आणि हे आता तिथे काम करत होते. त्यांना कळलं की ऑडिशन्स आहेत, त्यांनी ठरवलं की आपण पण जाऊन वाजवायचं क्लॅरिनेट. आणि मग ते जिथे ऑडिशन्स चालू होते तिथे जाऊन त्यांनी क्लॅरिनेट वाजवलं होतं. तिथे त्यांच्याही नकळत मास्टर कृष्णराव येऊन बसले होते तिथे आणि त्यांनी ते क्लॅरिनेट ऐकलं होतं आणि ऑडिशन म्हणजे जे काही होतं ते झालं. त्यांनी वादन केलं आणि ते केल्यानंतर अपेक्षेने बघितलं असेल त्या दोघांकडे की काय काय आवडलं का, संगीत विभागात आपली निवड होईल का, त्यांना वाटलं असेल. पण त्या दोघांनी ओके थँक्यू, आपल्याला जे ऑडिशन मध्ये सांगतो ओके थँक्यू कळवतो असं त्यांना केलं, बाहेर आले. आणि नंतर त्यांनी ऐकलं की क्लॅरिनेट वाजवताना वसंत बहार राग वाजवला होता आणि मास्टर कृष्णराव त्याच रागातली बंदिश गात बसले होते. इतकं ते त्यांनी वातावरण बदलून टाकलं होतं आणि त्याच्यात ते इतकं छान त्यांना तो मूड तयार झाला होता आणि मग ते 2 तास पुढचे गात होते मास्टर कृष्णराव. आणि मग 2 दिवसांनी त्यावेळेस मी ऑफिस बॉय मेमो द्यायचं की गुलाबी मेमो, जर प्रमोशन असेल बढती असेल गुलाबी मेमो, काढून टाकलं असेल तर येलो मेमो, असं अशा पद्धतीचं ते वाटप करण्याचं काम ह्यांचंच होतं. ऑफिस बॉय म्हणून त्यांच्याकडे.
तर 2 दिवसांनी त्यांनी स्वतःच्याच नावाचा गुलाबी मेमो बघितला की आपली बढती झाली आहे आणि संगीत विभागात आपण सिलेक्ट झालो. किती मस्त आहे. ते आवर्जून त्यामुळे ते किस्सा तो सांगायचं की हे हा टर्निंग पॉइंट सारखा माझा. ऑफकोर्स नाही अर्थातच. इश्काचा ॲटम बॉम्ब असं सगळा तो हे होता. तर मी इतकी संकोचले होते की पहिलीच लावणी आणि हे असं कसं काय म्हणायचं आपण असं. मग रामभाऊनी मला सांगितलं की त्या 3 मिनिटासाठी तुम्ही त्या गाण्याच्या असता. मी बाकीचा कुठलाही विचार त्यावेळी करायची नाही की मी कोणाची तरी सून आहे, आई आहे, मुलगी आहे, हे काही आणायचं नाही. त्या गाण्याला काय हवंय त्या 3 मिनिटानंतर तुम्ही अनुराधा मराठे आहात, पण ते 3 मिनिटं तुम्ही ती नायिका आहात. तर तसा विचार करून तुम्ही त्या सगळ्या लावण्या म्हणायच्या असं ते सांगायचे. त्यामुळे ती पार पडली आणि त्याच्यात अशी जागा होती. घटकेत वाटतला खाली एक मिंड होती. घटकेत वाटते हसावं, घटकेत वाटते रुसावं, घटकेत वाटते. तर ते जोड आणि एकदम 4 ओळी एका श्वासात असं ते होतं. घटकेत वाटते हसाया नको न रुसाया नको, नुसतंच बिलगुन बसावं, नुसतंच बिलगुन बसावं, नुसतंच बिलगुन बसावं, नुसतंच बिलगुन बसावं. असं ते प्रत्येक लावणी वेगळी, प्रत्येक लावणी वेगळी. आणि अशा रीतीने झटाझट एका मागोमाग एक लावण्या ते करायचे अक्षरशः. आणि मग मध्ये ब्रेक असला की म्हणायचे गंमत, जरा मी खाली बघतो कुठे लावण्या पडल्यात का इकडे गोळा करून. आणि प्रत्येक ह्याला म्हणजे एक आम्ही अभंग केला होता रेडिओसाठी मुक्ताबाईंचा. तर ते सुद्धा म्हणजे अभंगाचे सुद्धा त्यांचा विचार वेगळा असायचा. थोडा पिलू मध्ये त्यांनी केला होता. मुक्त पैय खंड त्यासी पै हावले. म्हणजे ही जी मींड प्रकार जो आहे तो जास्ती वापरून त्याने. आणि मुक्तची घडले हरी पाठे, मुक्तची घडले हरी पाठे. रूपाचा रुपया बंदा ही जी लावणी आहे त्याच्यात पहिलं सगळं वेस्टच आहे. अच्छा. रूपाचा रुपया बंदा चांदीचा हा अशा पद्धतीने वरवरचा आणि ते सांगताना असं सांगायचे की तुम्ही कसं म्हणाल खरं खरं ते खरं खरं सांगा असं म्हणाल का खरं खरं सांगा असं म्हणाल. ते स्वतः करून दाखवायचे. आणि म्हणजे आता या निमित्ताने आपण चर्चा करतोय म्हणून, पण ही चालीतली इन्स्पिरेशन ही काय वाटेल ते असू शकतात. आपल्याला आता ती इन्सेन वाटू शकतील. राम कदमांचाच किस्सा आहे की कोणाच्या तरी अंत्यविधीला ते गेले होते रिलेटिव्स पैकी, आणि तिथे गेल्यानंतर त्या बायका रडत होत्या. एक स्पेसिफिक काहीतरी एक टोन लावून त्या हेल काढत बसल्या होत्या. आणि ते सगळं वातावरणात ते खूप तास होते. ते झालं, ते नमस्कार करून मग तिथनं ते अंत्यदर्शन करून आले. आणि मला वाटतं ते ट्रेननी वेगळ्या गावाला गेले होते, सो ट्रेननी ते परत त्यांच्या गावी चालले होते. आणि रात्री ट्रेनमध्ये जाताना त्याच सगळ्या स्वरांमध्ये घुमत होते का काय त्यांच्या डोक्यात. आणि त्याच्यामधनं त्यांना ती चाल सुचली, बुगडी माझी सांडली ग. त्याच्यातल्या नोट्स आहेत ह्या सगळ्याचं डिझाईन्स किंवा काय, तर ते म्हणले की ते माझं इन्स्पिरेशन आहे. सो हा ट्रिगर पॉइंट आहे. म्हणजे सेन्सिटिव्हिटी ही 24 तास किती जागृत. हा चालू हे जागृत आहे. तो मी मगाशी तेच 200 पिक्चर्सना संगीत देणं म्हणजे ते किती, म्हणजे आणि आता सारखं नाही ना की 2-3 गाणी आहेत किंवा एखादं गाणं आहे की नसतंच पिक्चर्स मध्ये गाणं, असं नाहीये. त्या काळी म्हणजे 9, 10, 12, 15, 18 अशी काही इन्सेन नंबर होतो तो पण. बरोबर. आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या चाली सुचणं आणि असं सगळं एका लाईफ टाइम मध्ये अचीव करणं. आता आपण अजून आता म्हणतो ना की 24 तास पुरत नाही काय असं जे आपलं ते कसं काय इतकं येतं. त्यामुळे इन्स्पिरेशन जसं घ्यायला जाणार. तो जो किस्सा आहे ना, केला इशारा जाता जाता या पिक्चर साठी, मी ऐकला नाहीये. हा, तर तो की
असं आहे की जगदीश खेबुडकरांनी 18 गाणी लिहिली होती, म्हणजे अच्छा असं ठरलं होतं की 18 गाण्यांना 18 गाणी लिहिली होती, हा एक मोठा तोच आकडा डेंजरस आहे. आणि आता आपण तू म्हणजे आत्ताच्या काळात आता विविध टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड, तर या 18 गाण्यांना राम कदम म्युझिक देत होते आणि ते सकाळी 9 वाजता स्टुडिओत गेले, म्हणजे रेकॉर्डिंगसाठी गेले आणि संध्याकाळी 6 पर्यंत त्यांनी 9 गाणी रेकॉर्ड केली होती. बापरे. हा 9 गाणी रेकॉर्ड केली आणि बाकीची 9 गाणी ओके काय प्रॉब्लेम नाही, उद्या सकाळी उद्या 109 काय म्हणजे हे काय लेवलचं काय पॅशन काय म्हणजे. हो ना, आणि पॅशन म्हणजे कसं आहे ना, ते साधं असं नाहीये की आता कसं वेगळं आपण स्प्लिट ट्रॅक जसं करतो की फक्त रेकॉर्ड केले फक्त तू बरोबर, तसं नाहीये. तर सगळ्या लोकांचं एकत्र रेकॉर्ड 30-40 लोक तर एकत्र परफॉर्मन्स करत असणार, सगळे कलाकार वादक गायक कलाकार गायक म्हणजे सगळ्यांचं स्किल आहे. म्हणजे राम कदमांचं तर आहेच आहे, म्हणजे सगळ्यांचंच ते स्किल आहे. जसं सिनेमामध्ये आधी ते रीळ असायचं की ते वाया जायचं ना, रिटेक्स कमी व्हावे अशी, आता काही तो मुद्दाच नाही. तर तेव्हा म्युझिक सुद्धा करताना हे ऑब्लिगेशन काहीतरी असणार ना, की इतकी लोक एकत्र वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरतायत, तर तेव्हा हे परत परत करावंच लागलं असेल. त्याच्यात फक्त 9 ते 6 म्हणजे तसं बघायला गेलं तर काहीच नाही 12 तास पण नाही, त्याच्यामध्ये 9 गाणी करणं किती तयारी असेल प्रत्येकाची, सगळ्यांची तयारी, तो कॉन्फिडन्स. म्हणजे आत्ताही आपण जेव्हा सीन करतो तेव्हा सगळीकडे लक्ष असतं ना, म्हणजे आता आपला सीन चालू आहे, इकडे काय इकडचं काही पडतंय का, इकडचा आवाज येतोय का, तो इकडे डिस्टर्ब करतोय का, किंवा कॅमेराचं काय आहे का, लाईट जात आहेत का, असे कितीतरी वेगळे फॅक्टर्स. आणि सगळ्यांचे बेस्ट पॉसिबल टेक हे एका टेक मध्ये होणार, हे तर अचीव करणं अवघड हे आपल्यासाठी तर खूपच. तू म्हणला जसं की आता इतके डिस्ट्रॅक्शन आहेत की तर ते इम्पॉसिबलच आहे, पण एका वेळी ऍटलिस्ट 8 to 10 पीपल कमिंग टुगेदर आणि त्याच फोकसनी आणि सगळ्यांच्या काय एफर्टनी ते इतकं सहजपणे दिवसात 9 गाणी रेकॉर्ड झाली, हे इमॅजिन नाही करू. आपण काम करूयात, आपण थोडंसं वर्कआउट करूयात. मला वाटतंय की थोडं आपण माहिती मी माझ्याकडची जी तेवढी एकदा डिस्कस करू. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काही नवीन प्रसंग मिळतात का बघू, पण हा एपिसोड आपण एकत्र करूयात, कारण मला ते फोकस जर चेंज होतो तिकडे जरा. ठीक आहे, चलो. येस.
मर्जी. त्याची हार्मनी जर तुम्ही मायन्युटली ऐकली तर दे आर व्हेरी मच इक्वल टू स्पॅनिश. स्पॅनिश हार्मनी. व्हॉइस वरती कधीच अवलंबून नाही. कंपोजिशन माझं इतकं चांगलं आहे ते पॉप्युलर होणारच हा कॉन्फिडन्स हा प्रत्येक कंपोजरला असायला पाहिजे. मला आश्चर्य वाटेल, मला वाटतं 100च्या वर प्लेबॅक आर्टिस्ट त्यांनी क्रिएट केले असं कुठल्याच म्युझिक. आणि पुण्यावरनं ते मुंबईला रेकॉर्डिंगला यायचे तर त्याची सबंध टीम म्हणजे कोरस सिंगर, रिदम प्लेयर्स, इम्पॉर्टंट रिदम प्लेयर्स जसं पंडित विद्यार्थी होते. कोरसमध्ये जे काय त्यांचं मंगेश आणि वाघमारे ते दोघं असायचेच. म्हणजे तर यांचं सगळं रिहर्सल वगैरे पुण्यातच व्हायचं आणि वेल सेट ऑन द सेट बॉम्बेला येणार. मग बॉम्बेच्या म्युझिशियनचे आमचे जे स्कोर वगैरे रेडी असायचं आम्ही तयार ठेवायचो. आलं की ताबडतोब 2 तासात 3 तासात रेकॉर्डिंग करायचं. तुम्हावर केली मी मरजे बहार नका, तर ते म्हणायचे कला कळायला पाहिजे. नका सोडून जाऊ रंग महाल. म्हणजे हे जे प्रकार त्यांचे वेगवेगळे. सोडून जाऊ रंग महाल असे ते असं गायचे. म्हणजे आता म्हटलं तुम्हावर केली मी मरजे बहार नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. केली मी मरजे बहार नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. बरं झालं आज आपण इथे आलो. मला फारच मजा आली आणि होपफुली तुम्हालाही हा एपिसोड बघून खूप मजा आली असेल आणि एक कलाकार कदाचित नव्याने तुम्हाला कळला असेल आणि नव्याने ओळख झाली असेल त्याच्याशी, जशी आमची डेफिनेटली झाली. म्हणजे आपण फक्त त्यांच्याबद्दल खूप त्यांच्या कामाविषयी ऐकलं होतं, पण आज आपण त्यांच्या आयुष्याबद्दलही बरेच किस्से आपल्याला कळले आणि जे फारच इंटरेस्टिंग आहेत आणि फारच इंटरेस्टिंग व्यक्ती होती. फिल्मी स्टोरी होतं. तर थँक्यू, तुम्ही हा एपिसोड बघितला आणि याच्या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा शतजन्म शोधताना आणि याच्या पुढचेही एपिसोड नक्की बघा. आम्ही असू इथे पोस्ट करायला किंवा आम्ही तुमच्याबरोबर बघत असू ते एपिसोड, पण तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू. कट. कधी न भावी सकाळ तुम्हावर केली मी मरजे बहार नका सोडून नका सोडून जाऊ रंग महाल. मराठी चित्रपटसृष्टीचा राम ही पदवी ज्यांना अगदी चपखलपणे लागू होते ते आपले रामभाऊ कदम. मराठी चित्रपट संगीतामध्ये लावणीचा विषय निघाला की रामभाऊ अपरिहार्य आहेत, म्हणजे त्याला पर्यायच नाही दुसरा काही. पण रामभाऊंची बाकीची गाणी जर तुम्ही या एपिसोडमध्ये ऐकलीत नीट कान देऊन तर तुमच्या लक्षात येईल या माणसाची प्रतिभा काय विलक्षण होते. शास्त्रीय संगीत असो, लोकसंगीत असो, त्यांनी एकही प्रकार वर्ज्य ठेवलाच नाही. हुकमत होती त्या प्रकारावर, त्या संगीताच्या प्रकारावर, आणि त्यांनी तो संगीताचा प्रकार सामान्य माणसासाठी एकदम सुलभ करून ठेवला. असंच वेगळं स्वरूप दरवेळेस तुम्हाला बघायला मिळेल हे मी तुम्हाला या एपिसोडच्या निमित्ताने नक्की सांगू शकतो. पाहत राहा, असंच प्रेम करत राहा.
लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवा. शतजन्म शोधताना